नमस्कार, कल्याणीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मी आज तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग, पेपर कटिंग अतिशय सोप्या आणि सावकाश पद्धतीने सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे ते तुम्हाला नक्कीच समजेल. ठीक आहे. तर बघा, इथे मी पेपर घेतलेला आहे, बंद बाजू म्हणजे दुसऱ्या साईडने आहे. ठीक आहे. आणि जी काही ओपन साईड आहे ना, ती माझ्या बाजूने आहे. तर असा आपल्याला एक जॉईंट जो पेपर असतो ना, तो घ्यायचा आहे. ठीक आहे. आता जी काही बंद बाजू आहे ना, त्या साईडने टाकायची आहे आपल्याला. ब्लाऊजची उंची जी काही आपली ब्लाऊजची उंची आहे ती टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच जास्त टाकायचं आहे. आता बघा, इथे ब्लाऊजची उंची आहे 12 आणि त्याच्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे. ठीक आहे. मी सगळ्यात आधी तुम्हाला पाठीमागचा भाग कटिंग सांगते, पाठीमागच्या भागाची. ठीक आहे. आता बघा, आपली चेस्ट आहे इथे 30 इंच. तर 30 इंचाचा चौथा भाग इथे किती येतो? 7.5. आणि 7.5मध्ये मी इथे 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे. 7.5 आणि 2 किती झालं? 9.5 इंचवरती आपल्याला जी काही बंद बाजू आहे ना, तिथून टेप ठेवत आपल्याला बरोबर 9.5वरती एक टिक करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, जिथून आपण 9.5वरती टिक केली का, तिथूनच आपल्याला खालच्या साईडने सुद्धा काय करायचं आहे, जी काही उंची आहे ब्लाऊजची 13, तिथे आपल्याला एक टिक करायची आहे. जेणेकरून काय होईल, आपला व्यवस्थित असा बॉक्स तयार होईल आणि इकडे तिकडे तिरकस वगैरे काहीच होणार नाही. ठीक आहे. आता बघा, इथे सुद्धा चेस्ट आहे 9.5, तर बरोबर मी 7.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन 9.5वरती बरोबर एक टिक करून घेतलेली आहे. आता हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. उंची आणि चेस्टचा जो काही भाग आहे तो आपण व्यवस्थित जोडून असा एक बॉक्स तयार करून घेऊयात. आता बघा, जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना, जो काही एक्स्ट्राचा पेपर आहे ना, तो आपल्याला इथे पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला नंतर कन्फ्युजन वगैरे काहीच होणार नाही याच्यासाठी. तर एवढं केल्यानंतर आपल्याला जो काही एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला इथे पहिले कट करून घ्यायचा आहे. आता बघा, जे काही माप आहेत आपल्याला ते या बॉक्सवरतीच, याच पेपरवरती टाकायचे आहेत. बघा, आता बंद बाजू दुसऱ्या साईडने आहे आणि जी काही ओपन बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे. ठीक आहे. तर हा डबल फोल्ड पेपर आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, इथे जी बंद बाजू आहे तिथून टेप ठेवत आपल्याला बरोबर 5.5वरती एक टिक करून घ्यायची आहे. ठीक आहे. 5.5वरती घेतल्यानंतर जिथून आपण 5.5ला केली तिथूनच आपल्याला उभं परत असं 5.5वरती जे काय आपला मुंडा आहे ना, ती त्याची टिक करायची आहे 5.5. ठीक आहे. 30 ब्लाऊजची साईज इथे 30 आहे, तर 30साठी शोल्डर 5.5 आणि मुंडासुद्धा 5.5च घेतलेला आहे. ठीक आहे. आता जो काही साईडने आहे तो आपण स्केलने साईडने जोडून घेऊयात. ठीक आहे. आता काय करायचं आहे, जो काय आपण मुंडासाठी 5.5चा बॉक्स तयार केलेला आहे ना, तिथे तिरकस आपल्याला 1.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे. आणि जी काही एक्स्ट्राची शिलाई मार्जिन आहे तर 2 इंच आणि जे काही 5.5 इंचाचं सेंटर येईल ना, तिथे एक आपल्याला टिक करून घ्यायची आहे. बघा, आता इथे 3 पॉईंट तयार झाले ना. 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आणि तिरकस जे आपण 1.5 इंच घेतलं तो एक आणि 5.5चं सेंटर घेतलं तोच. आणि हे 3 पॉईंट आपल्याला बरोबर जॉईन करून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपला आर्महोलचा आकार इथे व्यवस्थित तयार होईल. ठीक आहे. तर बघा, बरोबर इथे आपला आर्महोलचा आकार हा तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, इथे ब्लाऊजची साईज 30 आहे, तर 30साठी आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही, नाहीतर मग शोल्डर वगैरे जास्त उतरतात. हे सुद्धा जास्त वाटत असेल, दोरी वगैरे लावायची नसेल तर 2 घेतलं तरी काहीच हरकत नाही वरच्या साईडने. ठीक आहे. मग खालच्या साईडने आपण वाढू शकतो, पण इथे 2.25च घ्यायचं आहे. आता बघा, पाठीमागच्या गळ्याची उंची आहे 8 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजे 8.5. आता खालच्या साईडने सुद्धा 2.25 आहे का चेक करायचं आहे आणि हे आता स्केलने जोडून घ्यायचं आहे. बघा, बरोबर जोडून घ्यायचं आहे. आणि जो काही आपला गळ्याचा आकार आहे ते इथे देऊन घ्यायचा आहे. आता इथे गोल आकार आहे, तर मी इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण हे कट करूयात. ठीक आहे. बघा, कुठून कट करायचं, ते जे काही आर्महोलचा आकार दिला आहे ना आपण, बरोबर तिथून वरच्या साईडपर्यंत बरोबर लाईनवर कट करायचं आहे. आता आपण गळ्याचा जो काही गोलाकार आहे ना, तो आपण व्यवस्थित कट करून घेऊयात. बघा, म्हणजे जसं आपण मार्जिन केलं आणि जसं केलं का तसं कट करायचं, म्हणजे काय होणार आहे, आपल्याला समोर काहीच कन्फ्युजन होणार नाही. आता बघा, हा आपला पाठीमागचा भाग इथे तयार झालेला आहे, बघू शकता. आता आपल्याला आता मी तुम्हाला व्यवस्थित समोरच्या भागाची कटिंग कशी करायची ते सांगते. ठीक आहे. परत आपल्याला तसाच एक पेपर घ्यायचा आहे फोल्ड. ठीक आहे. बंद बाजू दुसऱ्या साईडने आहे, जी काही ओपन बाजू आहे ती माझ्या साईडने आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं, जो काय आपण दुसरा पेपर घेतलेला आहे ना, त्याच्यावरती बरोबर आपला जो काही पाठीमागचा भाग आहे ना, तो जशाच तसा आपल्याला
काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे गळ्याची जी काही उंची आहे ना ती आपल्याला इथे टाकायची नाही, कारण आपण समोरच्या गळ्याची उंची नेहमी कमी असते. ठीक आहे, फक्त रुंदीवरती एक टिक करायची आहे आणि बाकी जसं असतं तसं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. अशी तुम्ही नक्कीच पेपरवरती कटिंग करून बघा, नक्कीच जमणार आहे तुम्हाला. 1-2 वेळेस 3-4 वेळेस करा, काहीच हरकत नाही, पण नक्कीच जमणार आहे या पद्धतीने. ठीक आहे, तर बघा आता काय केलेलं आहे, पाठीमागचा भाग आता जशास तसं काढलेला आहे. तर आपल्याला समोरच्या भागासाठी 1 इंच जास्त घ्यायचं आहे. ठीक आहे, 1 इंच उंची आहे ती वाढवायची आहे. ती कशासाठी, कारण आपलं क्रॉसपट्टीचा जो काही पार्ट आहे आणि जो काही मधला कटोरीचा पार्ट आहे ना मध्यभागी जॉईन करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. नाही वाढवलं तर काय होणार आहे, पुढचा भाग आपला कमी होणार आहे आणि पाठीमागचा जास्त होणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला समोरच्या भागासाठी 1 इंच वाढून घ्यायचा आहे. आता जो काय आर्मोलचा आपण टिक करून घेतली होती ना तिथून आपल्याला समोरचा मुंडा अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे आणि आर्मोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, आपण हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे याला सुद्धा आपलं समोरचं काहीच कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, आता आपण एक्स्ट्राचा पेपर कट करून घेऊयात. आता इथे लक्षात ठेवा, मुंडा कट करताना जो काही आतल्या बाजूने आपण अर्धा इंच कमी केला आहे ना त्याच लाईनने आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे, तर बघा इथे मी कट करून घेते, नंतर लक्षात राहत नाही त्याच्यासाठी आपण हे लगेच कट करून टाकायचं आहे. आता बघा इथे सुद्धा गळा रुंदी 2.25 आहे. समोरच्या गळ्याची उंची आहे बघा 5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन केली, 5.5 इंचवरती टिक केली आणि परत खाली चेक करायचं आहे 2.25 रुंदी आहे का ते. आता हे आपल्याला स्केलने जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, जवळून दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे, आता हे आपण बरोबर जोडून घेऊयात आणि जो काही समोरच्या गळ्याचा आकार आहे गोलाकार ते आपण इथे देऊन घेऊयात. 1 इंचवरती टिक करून सुद्धा गोलाकार देऊ शकता आणि अशा पद्धतीने देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आपण जो काही गळ्याचा आकार दिला आहे तो आपण इथे कट करून टाकूया, म्हणजे जे काही खाली आपण मापा टाकणार आहे त्याला सुद्धा आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. मापा टाकायचे, ड्रॉ करायचं, लाईन वगैरे मारायचे आणि जो भाग आपला तयार झाला आहे त्याला आपण कट करून टाकायचं, म्हणजे काहीच कन्फ्युजन वगैरे राहणार नाही. आता बघा इथे क्रॉसपट्टी आपण खालच्या बाजूने क्रॉसपट्टी आता काढणार आहोत. दोन्ही बाजूने 2.5 इंचावरती टिक करायची आहे. ठीक आहे, आता हे सरळ स्केलने जोडून घ्यायचं आहे. आता बघा क्रॉसपट्टी ही नेहमी समोरच्या बाजूने 3.5 इंच आहे, गळ्याच्या साईडकडून जा बघा खालच्या साईडने 3.5 वरती आपल्याला एक टिक, म्हणजे आता 2.5ला केलं होतं समोरून, फक्त आपल्याला 1 इंचावरती टिक करायचं आहे आणि जो काही क्रॉसपट्टीचा आकार आहे ना ते तुम्हाला इथे देऊन घ्यायचं आहे. आता बघा ही आपली क्रॉसपट्टी इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला काढायची आहे कटोरी. आता कटोरीचं माप कसं काढायचं आहे, ठीक आहे, आता जे काय आपले चेस्ट आलेले आहे ना त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच ॲड केलेले आहे. पूर्ण माप आपल्याला हे घ्यायचं आहे आणि त्याचं काढायचं आहे, त्याला फोल्ड करायचं आहे, जे काही सेंटर येईल ना तिथे आपल्याला टिक करायचे आहे. आता ही खूप सोपी पद्धत आहे, तर याच्यामध्ये काहीच अडचण नाही. तुम्ही पूर्णपणे काय करायचं आहे, जे काही चेस्ट आणि शिलाई मार्जिन ॲड आहे ना पूर्ण त्याचं सेंटर काढायचं आहे आणि त्याच्यावरती टिक, आपल्याला हे कटोरीचं माप मिळून जाणार आहे. टिक केली. आता बघा गळ्याच्या साईडने 1 इंचवरती टिक केली. आता आर्मोलच्या बाजूने आपल्याला 2, 2.25 आणि 2.5 अशा 3 टिका करायच्यात. आता जो काही गळ्याला 1 इंचवरती आपण टिक केली, आता हा पॉईंट मधला जो पॉईंट आहे ना तो कुठून जातो ते चेक करायचं आहे. आता बघा वरच्या पॉईंटतून नाही जाणार, मधल्या पॉईंटतून पण जात नाही. आता बघा हा जो काही तिसरा पॉईंट आलेला आहे ना 2.5 इंच, तिथून आपल्याला हा जो काही कटोरीचा आकार आहे ना तो बरोबर आलेला आहे बघा आणि खाली बरोबर तो जोडला गेलेला आहे. ठीक आहे, आता आपण याला कट करूयात. क्रॉसपट्टी पहिले कट करून घेऊयात आणि नंतर कटोरी. तर आता कटोरी कट करून घेऊयात. आता बघा ही कटोरी आपल्याला वापरायची नसते, ह्या कटोरीला आपल्याला वाढवायचं असतं. तर ही वाढवायची कशी ती सांगते मी. आता परत दुसरा पेपर घ्यायचा आहे. आता इथे फोल्ड केलेला आहे मी. एक कटोरी काढायची असेल तर 1, 2 काढायची असेल तर फोल्ड करून. ठीक आहे, आता पहिले तर काय करायचं आहे आपल्याला, जी काही आपण कटोरी काढलेली आहे ना ती जशास तशी इथे काढून घ्यायची आहे. काहीच इथं काय जसं ठेवायचं आहे ना तशीच आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा आता व्यवस्थित पकडायचं आहे आणि जशास तशी आपण इथे काढून घेऊयात. सगळ्यात सोपी पद्धत आहे, ना कुठलं मेजरमेंट लक्षात ठेवायची गरज आहे कटोरीसाठी, ना म्हणजे कुठले माप लक्षात ठेवायचे 30 साईजसाठी एवढी कटोरी, 32 साईजसाठी एवढी, काहीच नाही. डायरेक्ट सेंटर काढायचं आहे आपल्याला. ही ट्रिक खूप सोपी आहे आणि कुठल्याही ट्रिकने आपली कटोरी ही तेवढीच येणार आहे. ठीक आहे, तर काय करायचं आहे आता बघा, पूर्ण काढल्यानंतर कटोरी जशास तसं गळ्याच्या साईडकडून जो आहे ना अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे. आता हे शिलाई मार्जिन मध्ये जात असतं, हुक लूक पट्टीमध्ये जात असतं त्याच्यामुळे. तर बघा समोरच्या साईडने सुद्धा अर्धा इंच वाढवलं आहे आणि जे काही गोलाकार कटोरीचा आकार आहे ना तिथे सुद्धा असं
थोडंसं वरती अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी काही सरळ रेस दिसते ना तिथून आपल्याला समोरच्या साईडने 1.5 इंचावरती टिक करायची आहे सरळ बाजूने. ठीक आहे. 1.5 इंचावरती टिक केली. आता दुसऱ्या बाजूने जो काही गोलाकार आकार आहे ना तिथे आपल्याला 1 इंचवरती टिक करायची आहे. ठीक आहे. समोरच्या बाजूने 1.5 आणि ह्या साईडने गोलाकार आहे त्या साईडने 1 इंचावरती. आणि आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला गळ्याला. ठीक आहे. हे आपण स्केलने जोडूया आणि जो काही गोलाकार भाग आहे तो आपण डॉट डॉट देत स्केच पेनने जोडून घेऊयात. ठीक आहे. बरोबर जोडून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जी काय आपली कटोरी आहे ना बरोबर खालचं जी काय रेष दिसते ना सरळ करा किंवा नाही करा काहीच प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे. बरोबर टेप पकडायचा आहे सरळ आणि त्याचं काढायचं आहे आपल्याला सेंटर. ठीक आहे. टेप फोल्ड करायचा आहे आणि सेंटरवरती एक जे काय मध्य निघन आपला त्याच्यावरती एक टिक करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा टिक केली. आता जिथे आपण टिक केली ना तिथूनच आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच वरती टिक करून घ्यायची आहे. एक रेषा मारून घ्यायची आहे 1.5 इंचावरती. आता बघा झाली. आता आपल्याला हे काय करायचं आहे, तिरकस स्केलने जोडून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सेम. ठीक आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. आता इथे डबल पेपर होता तर आपले 2 कटोरे इथे तयार होणार आहेत. नक्कीच करून पहा. ही पद्धत खूप सोपी आहे आणि पेपर कटिंग सगळ्यात आधी तर आपल्याला पेपर कटिंग करणंच खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. त्याच्याशिवाय डायरेक्टली आपल्याला ब्लाऊज पीसवरती कट करता येत नाही. ठीक आहे. तर पहिले पेपरवरतीच आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ब्लाऊज पीसवरती करू शकतो. तर ठीक आहे. आता बघा या इथे आपल्याला 2 कटोरे आपल्या इथे तयार झालेले आहेत. आता याला टक्स कसा द्यायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. अशी फोल्ड करायची बघा कटोरी आणि कटोरी फोल्ड केल्यानंतर आडवं आहे ना आपल्याला ते 1.5 इंचवरती टिक करायची आहे आडवी. ठीक आहे. फोल्ड करायचं आणि आडवी 1.5 इंचवरती टिक करायची. दीड इंचवरती आपल्याला आडवी अशी टिक करून घ्यायची आहे. आता आपल्याला याची उंची घ्यायची आहे बघा 2.5 इंच. ठीक आहे. 2.5 इंच आणि आपल्याला हे आता तिरकस स्केलने जोडून घ्यायचं आहे. तर बघा आता परफेक्ट आपली कटोरी ही अशी तयार झालेली आहे. ठीक आहे. ते शिलाईमध्ये जाणार आहे आपलं फॅब्रिकवरती. तर बघा अशी काय आपली कटोरी इथे तयार होणार आहे. ठीक आहे. तर बघा आपली इथे पूर्ण पेपर कटिंग इथे झालेलं आहे. हा आहे पाठीमागचा भाग आणि हे इथे झालेले आहे 2 साईड पार्ट, कटोरी आणि क्रॉसपट्टी. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे. थँक्यू.